वर्ष होतं 1995चं. राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी एक निवडणूक त्या वर्षी झाली. खरं तर महाराष्ट्राला तेव्हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजलं जायचं. पण 1995ला राज्यात पहिल्यांदाच शिवसेना भाजप युती सत्ता स्थापनेच्या उंबरठ्यावर उभी होती. पण याच ऐतिहासिक सत्ता स्थापनेला एक मोठा अडसर होता. युतीला सत्ता स्थापनेसाठी लागणारा 145चा जादुई आकडा गाठता आला नव्हता. शिवसेना 73 आणि भाजप 65 म्हणजे दोघे मिळून 138 वर अडकले होते. बहुमतासाठी अजून 7 आमदारांची गरज होती. या वर्षीच्या निवडणुकीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या वर्षी तब्बल 45 अपक्ष आमदार निवडून आले होते. पण त्यापैकी बरेच आमदार हे काँग्रेस व राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेले नेतेच होते. भाजपाचे गोपीनाथराव मुंडे यांनी त्या 45 अपक्षांची यादी बारकाईनं पाहिली. त्यात एक नाव होतं शिवाजी भानुदास कर्डिले. मुंडेंनी तातडीने बुऱ्हाणनगरला फोन लावला. शिवाजीराव, मला राज्यात उपमुख्यमंत्री व्हायचंय, मला तुमचा पाठिंबा हवाय. या गोपीनाथराव मुंडेंच्या एका वाक्यावर शिवाजीरावांनी देतो की म्हटलं आणि राज्यात पहिल्यांदाच शिवसेना भाजप युतीचं सरकार विराजमान झालं. काय घडलं होतं 1995च्या त्या ऐतिहासिक रात्री? शिवाजीरावांनी पाठिंब्याच्या बदल्यात काय घेतलं आणि कर्डिलेंच्या त्या एका फोनने महाराष्ट्राचं राजकारण कसं बदललं, जाणून घेऊया आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये. नमस्कार, आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस. स्वातंत्र्यानंतर पुढची 40 वर्षे महाराष्ट्रात काँग्रेसनं एकहाती सत्ता उपभोगली. पण महाराष्ट्रात जसजसे सहकार्यातील नेते तयार झाले तसतसं काँग्रेसला गटबाजीचं ग्रहण लागलं. 1995लाही महाराष्ट्रात शरद पवार व सुधाकरराव नाईक असे 2 गट होते. भाजप व शिवसेनेनं याच दुहीचा फायदा घेतला आणि शरद पवारांविरोधात रान उठवलं. जेव्हा निकाल आले तेव्हा काँग्रेसला धक्का बसला होता. 288 जागांच्या विधानसभेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. शिवसेना 73, भारतीय जनता पक्ष 65 आणि काँग्रेस 80 जागा, अपक्ष आणि इतरांना तब्बल 45 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस 80 जागा जिंकूनही सरकार स्थापनेच्या स्थितीत नव्हती, कारण अंतर्गत बंडखोरीनं काँग्रेस घायाळ झाली होती. जे 45 अपक्ष निवडून आले होते त्यात बरेच या दोन्ही पक्षातून बंडखोरी केलेलेच होते. तेव्हा शिवसेना भाजप युती 138 जागांसह सर्वात मोठा गट म्हणून पुढे आली. परंतु तरीही 145चा जादुई आकडा गाठण्यासाठी 7 अपक्षांची मदत घ्यावी लागणार होती. काँग्रेस पक्षांतर्गत चाललेल्या गटबाजीमुळे, विशेषतः शरद पवारांविरुद्ध सुधाकरराव नाईक यांच्यातील वादामुळे अनेक दिग्गजांना काँग्रेसची तिकीटं मिळाली नव्हती. या बंडखोरांनी अपक्ष म्हणून निवडणुका लढवल्या आणि जनतेनं त्यांना भरभरून मतं दिली होती. हर्षवर्धन पाटील, दिलीप सोपल, विनायकराव जाधव असे अनेक मोठे मोठे नेते अपक्ष आमदार झाले होते. त्यापैकीच एक होते नगर दक्षिणचे शिवाजीराव कर्डिले. कर्डिलेंनी अपक्ष निवडणूक लढवत काँग्रेसच्या विजयाताई कुटेंचा 26,714 मतांनी पराभव केला होता. आता युतीच्या सत्ता स्थापनेसाठी अपक्षांची जुळवाजुळव सुरू झाली. ही जबाबदारी प्रमोद महाजन आणि गोपीनाथराव मुंडे यांच्या खांद्यावर येऊन पडली. मुंडेंनी राज्यभरातील अपक्ष आमदारांना वैयक्तिक फोन करायला सुरुवात केली. त्यातील बरेच आमदार मंत्रिपद किंवा राज्यमंत्रीपदाच्या बोलीवर पाठिंबा द्यायला तयार झाले. याच दरम्यान मुंडेंनी नगर नेवासा मतदारसंघातून विजयी झालेल्या शिवाजीराव कर्डिलेंना फोन लावला. शिवाजीराव, मला राज्यात उपमुख्यमंत्री व्हायचं आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच बिगर काँग्रेस सरकार आणण्याची हीच ती वेळ आहे. मला तुमच्यासारख्या खंबीर नेत्याच्या पाठिंब्याची गरज आहे. मुंडेंच्या या आवाहनाला मान देऊन शिवाजीरावांनी युतीला बिनशर्त पाठिंबा दर्शवला. मुंडेंच्या त्या एका फोनने आणि कर्डिलेंच्या पाठिंब्याने युतीच्या सत्तेचा मार्ग मोकळा झाला. कर्डिलेंप्रमाणेच राज्यभरातून जवळपास 30 ते 35 अपक्ष आमदारांना गोपीनाथराव मुंडे आणि प्रमोद महाजनांनी युतीच्या गोटात आणले. शेवटी तो ऐतिहासिक दिवस उजाडला. 11 मार्च 1995 रोजी मनोहर जोशी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गोपीनाथराव मुंडे यांनी उपमुख्यमंत्रीपद म्हणून शपथ घेतली.
महाराष्ट्रात पहिले युती सरकार स्थापन झाले, पण या किंग मेकर ठरलेल्या अपक्ष आमदारांना खुश ठेवणे हे युती सरकार समोरील मोठं आव्हान होतं. त्यामुळे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात अपक्षांना अभूतपूर्व स्थान देण्यात आलं. निवडून आलेल्या 45 आमदारांपैकी तब्बल 25 ते 30 आमदारांना थेट मंत्री किंवा राज्यमंत्री करण्यात आलं. हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या तरुण अपक्ष नेत्याला महत्त्वाचं मंत्रिपद मिळालं. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने अपक्ष आमदार मंत्रिमंडळात सामील झाले. या आमदारांनी पुढील 5 वर्षे युती सरकारला पूर्ण पाठिंबा दिला आणि सरकार आपला कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण करू शकले. तेव्हा बिनशर्त पाठिंबा दिलेल्या शिवाजीरावांनाही मंत्रिपदाची संधी होती. त्यांनी मागितलं असतं तर कदाचित त्यांनाही आपल्या पहिल्याच निवडणुकीत मंत्री होता आलं असतं. पण या स्वाभिमानी नेत्यानं असं केलं नाही. त्या बदल्यात बुऱ्हाणनगर पाणी योजना, घोसपुरी पाणी योजना आणि शनी शिंगणापूर पाणी योजना शिवाजीरावांनी मंजूर करून घेतली. याच युती सरकारच्या काळात शिवाजीरावांनी मतदारसंघाचा 25 वर्षांचा अनुशेष भरून काढला. त्यामुळं लोकांचा कर्डिलेंवरील विश्वास वाढला. पुढं 1999च्या निवडणुकीतही शिवाजीराव अपक्षच लढले. या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या शंकरराव गडाखांचा 14,000च्या फरकानं पराभव केला. परंतु राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेवर आली. कर्डिले अपक्ष असल्यानं मतदारसंघातील विकास कामं रखडली. मग त्यांनी आघाडीला पाठिंबा दिला. आर पाटलांनी त्यांना राष्ट्रवादीत घेतलं आणि नगरनिवासाच्या सर्व विकास कामांना निधी दिला. त्याच वर्षी त्यांना राज्यमंत्रीपदाचीही संधी मिळाली. पुढे 2004लाही त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढून दादा पाटील शेळकेंसारख्या दिग्गज नेत्याचा 31,845 मतांनी पराभव केला. 1995ची ती निवडणूक आणि मुंडे महाजनांची ती राजकीय खेळी आजही महाराष्ट्राच्या राजकारणात मास्टर स्ट्रोक मानली जाते. दुर्दैवाने आज गोपीनाथराव मुंडे आणि शिवाजीराव कर्डिले हे दोन्ही नेते आपल्यात नाहीत. परंतु त्यांनी घडवलेला तो इतिहास आणि त्या फोन कॉलची गोष्ट महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आजही तितकीच आवडीनं सांगितली जाते. मित्रांनो, हा विषय कसा वाटला? कर्डिलेंनी त्यावेळी राज्यमंत्रीपद घ्यायला हवं होतं का? तुमच्याकडे या निवडणुकीची आणखी काही आठवण आहे का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रंजक राजकीय गोष्टींसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत नमस्कार.